तोपर्यंतच परमार्थ केला पाहिजे. कारण की पहा ना, हे बाल गोपाल किती तरुण आहेत आणि किती लहान वयामध्ये परमार्थ करते. बरोबर की नाही? तुम्हालाही असं वाटत असेल ना, आपल्या मुलाला सुद्धा असा परमार्थ घडला पाहिजे त्याच्याकडून सुद्धा, तर ह्याच वयामध्ये त्याला सुद्धा अशा क्षेत्रामध्ये नेऊन घाला, असे संस्कार तिथं द्या. कारण ह्याच वयामध्ये परमार्थ करून घ्यायचा असतो. आता मला सांगा, तुम्हाला असं वाटतंय का देवाने आपल्या घरी यावं? का मला सांगा, कुणाला वाटतं देवाने आपल्या घरी यावं? एकदा हात वर करा बरं, मला कळू द्या नेमकं कुणाला वाटतं. बाई, दोघी जणींना तुम्हाला नाही वाटत का? वाटतंय की नाही? लाजायचं नाही. लाज बाई शंका दुरावला मान. लाजायचं नाही आणि परमार्थात अजिबातच लाजायचं नाही. डीजे समोर नसतं का? डीजे समोर लाजायला लाज वाटत नाही. कीर्तनामध्ये भगवंताचे नामस्मरण चालू असतं, तिथं लाज वाटते? अहो नुसतं फक्त बोलायला उत्तर द्यायला नसतंय तुम्ही. मला सांगा, देवाने तुमच्या घरी यावं असं वाटतं का? वाटत असेल तर हात वरती करा. आता कस काय हात वरती आले? हा करा, लाजू नका, करा हात. अहो हात वरती करा की कायला असतंय हो? हा, तुम्हाला नाही वाटत पुरुष मंडळी? मग वाटत असेल तर हात वरती करा. सगळ्यांनी हात वरती करा आणि एकदा भगवंताचं भजन करा. हो भजन केल्याच्या नंतर वाटलं की नाही? असंच कायम वाटलं पाहिजे, कायम. फक्त सप्त्याला आलं म्हणूनच नाही. मला सांगा, खरं इथं सप्ताहाच्या कीर्तनामध्ये तुम्ही इथं मांडवात बसल्याच्या नंतर, ह्या मंडपात बसल्याच्या नंतर तुम्हाला असं वाटतं की नाही, खरंच किती आनंद आहे पहा परमार्थामध्ये, किती सुख भेटल्यासारखं वाटतं. बरोबर की नाही? परंतु ही मंडपाच्या बाहेर ही डांबरी, हे रस्ता, काहींच्या ठिकाणी डांबरी म्हणा, रस्ता म्हणा, काटवण म्हणा, काही म्हणा. एक दिवशी असंच प्रसंग झालता पहा महाराज. खरंच एक महाराज होते आणि मला म्हंटले, ताई चला ना कीर्तनाला. म्हटलं चला कीर्तनाला. आता जवळचे महाराज होते, गेले कीर्तनाला घेऊन. आता मी पण बसले ऐकायला कीर्तन. आणि कीर्तन ऐकायला बसल्याच्या नंतर तिथं पण असंच होतं बरं का, असंच होतं. आणि ते महाराज पण म्हंटले डांबरी. लागले सगळे हसायला. आता तुम्ही कसे हसले? मी म्हणलं डांबरी, रस्ता, काटवण, तुम्ही कसे हसले? तशी लागले ना हसायला. मी पण म्हणले बाई तर डांबरी नाही. अरे महाराज म्हणतो डांबरी.
आता इथं डांबरी कुठून आली आहे का नाही? तुम्हाला आश्चर्य वाटलं आणि मग लोक हसल्याच्या नंतर मी पण हसले. मला काही कळलं नाही, फक्त मला एवढंच कळलं की इथं डांबरी नाहीये, तरी हे डांबरी म्हणले. आणि मग नंतर मी म्हटलं, महाराज तुम्ही डांबरी का म्हणले? अहो म्हणले, ताई अख्खं कीर्तन होस तर लोकांनी तोंडाकडे बघतात, त्यांना काहीच कळत नाही, आणि डांबरी म्हणलं की लगेच कळतं त्यांना. जिथं डांबरी नाही आणि तिथं डांबरी म्हणलं ना लगेच कळतं त्यांना. बघा कशा हसतात. आता मला सांगा, काही काहींना काही तपासच लागला नसेल, पण जे लक्ष देऊन ऐकत होते त्यांना डांबरी म्हणलं की कळलं, लगेच हसायला लागले. तसं ज्याचं डोकं नाही ना चालत, ज्याला समजतच नाही, काही लक्ष देत नाही, त्यांना समजतच नाही, परंतु खरंच जे लक्ष देऊन असतात ना त्यांना मात्र कळतं बाबा नेमकं शब्द काय वापरलाय आणि कशावर चाललोय आपण. म्हणून एवढ्यांचंच लक्ष होतं. हे हसल्याच्या नंतर तुम्हाला लिंक लागली, नेमकं झालं काय? असंच झालं ना. आधी कळलं होतं तुम्हाला? म्हणजे महाराज मंडळीचं लक्ष असतं, तुमचं लक्ष असतं तरी कुठं महाराजाच्या हाराकडे काय असं नाही. काय चाललं होतं आपलं? मला की डांबरी. आपलं काय चाललं होतं? डांबरी, बरोबर की नाही? म्हणजे मला काय सांगायचंय, इथं आहात तोपर्यंतच आपल्याला चांगलं वाटतंय. हा रस्ता क्रॉस केला की गेलं विसरून सगळं. काय आहे तोपर्यंत घ्यायचं खाऊन पिऊन, मरलं म्हणजे गेलं असं वाटतं, बरोबर की नाही? परंतु ही हसण्यावरची गोष्ट नाहीये. कधीतरी विचार करा, बारीकाने विचार करा, बाबा खरंच आपण कशासाठी आलोय? देवाने आपल्याला जन्म दिलाय, हा जन्म वाया नाही पाहिजे बाबा. आपल्या जीवनामध्ये सद्गुरु संत आले पाहिजे. अनेक जण वेडे म्हणून करतात का सद्गुरु? वेडे म्हणून करतात का? माझ्या साधू संतांनी सद्गुरु केले, वेडे म्हणून केले. अहो विश्वाच्या मालकाला सुद्धा गुरु करावे लागले. काय म्हणताय तुम्ही? विश्वाच्या मालकाला सुद्धा गुरु करावे लागले. आणि ज्यावेळेस त्यांनी गुरु केले त्यावेळेस त्यांचं जीवन धन्य झालं. आपण मला सांगा, देवाला मंदिरात घातलेला हात दुसऱ्या दिवशी कुठं जातो? कुठं जातो? कचऱ्यात, बरोबर की नाही? देवाला घातलेला हात सुद्धा कचऱ्यात जातो. आपलं काय घेऊन बसलाय? आपण पण कचऱ्यातच जाणार. पण कचऱ्यात न जाता आपण चांगल्या गोष्टीवरती ठाम विश्वास धरायचा की भगवंत आपल्याला भेटतील. आपल्याला कचऱ्यामध्ये नाही मोडायचं. देवाच्या चरणाजवळच राहायचंय आणि देवाच्या चरणाजवळच गेलं पाहिजे, हा आपला विश्वास आपण धरायचा आणि त्या मार्गाने चाललं पाहिजे. म्हणून सगळ्यात अगोदर आपण जीवनात सद्गुरू आणले पाहिजे. शेवटी जाता जाता एवढंच सांगून जाईल तुम्हाला, जीवन जगत असताना फार सुंदर जीवन जगायचं. एखाद्याचं वाईट झालं पाहिजे हे आपल्याला कधीच वाटलं नाही पाहिजे. कारण की शेजारच्यानी बंगला बांधला की आपल्याला टोचायला लागतंय, अरे याचा बंगला चाललाय, लयच पैसे आले गड्या, असं आपल्याला वाटतं. असं कधीच नाही वाटलं पाहिजे. अहो त्याचं चांगलं होतंय ना, अरे होऊ द्या ना, आपलं सुद्धा चांगलंच होणार आहे. दुसऱ्याविषयी प्रेम निर्माण केलं ना आपलं चांगलंच होत असतंय. परंतु दुसऱ्याविषयी कधी वाईट चिंतायचं नाही. पा त्याचं एक पटीने चांगलं होत असेल आणि आपण चांगलंच म्हणलं ना तर आपलं 2 पटीने देव चांगलं करत असतो. म्हणून आपण दुसऱ्याविषयी कधीच वाईट चिंतायचं नाही. म्हणून तर म्हणतात, भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का करना सको तो बुरा किसी का मत करना, दुश्मनी बन सकते तो तुम आगे बन कर मत रहना, आगे बन कर मत रहना, आगे बन कर
बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं तो बन सकिते तो काटी मत बनो. काय सांगता तू? अहो तुम्हाला भलं नाही करता येत एखाद्याचं तर कधीच करू नका, परंतु वाईट तरी करू